नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या जबरदस्त प्रोमोमध्ये मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. आज आपण इथे पाहत आहोत पूजा हातावर मेहंदी काढत असते. भक्ती तिला प्रश्न विचारते मेहंदी काढण्याचं काही खास कारण, आणि इथे उलट उत्तर देत आपल्याला पाहायला मिळेल की पूजा बोलते की मला नवऱ्याने टाकलेलं नाही, त्याच्यामुळे मी कधीही मेहंदी काढू शकते असं म्हणत तिला टाळाटाळीचे उत्तर दिले जातात. भक्तीच्या मनात मात्र संशय निर्माण झाला आहे, पण त्या संशयाला अजून पुरावा नाही, त्याच्यामुळे ती आता त्या पुराव्याच्या शोधात आहे. आता इकडे मैनावती म्हणू लागते की पूर्ण दिवस मावळत आला पण समीरराव कुठेही दिसलेले नाही, म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी चालू असणार आणि ते दिवसभर घरी नाही, म्हणजे ते कुठे गेले असतील आणि त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे, कुठलं संकट आता ते नवीन घरी घेऊन येत आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतानाच इकडे आपल्याला पाहायला मिळणार ठरलेल्या वेळात मंदिरात लग्न करायला जायचं आहे म्हणून पूजाला घेण्यासाठी समीर तिच्या घरी गेलेला असतो आणि चला लग्नाला जायचं म्हणत तो पूजाला घ्यायला आलेला असतो. आणि त्या सगळ्यांचा संवाद इथे भक्तीच्या कानावर पडतो आणि भक्ती लगेच फोन करायला जाते कृष्णाला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेते. त्याच वेळेला पाठीमागून जबरदस्त काठी डोक्यात मारून समीरने भक्तीला बेशुद्ध केलेलं असतं. आणि इकडे दिवा लावण्याच्या वेळेला जेव्हा कृष्णा दिवा लावायला जाते त्यावेळेला दिवा विजयाला आलेला असतो. तिला भीती वाटत असते, कुठली वारी कुठली संकट आपल्या घरावर येत आहेत, तरी ते संकट समीरच आणत आहे. पूजाच्या रूपाने लग्न करून समीर एंट्री करतोय कृष्णाच्या घरात.